हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी सुकलेल्या मटरची उसळ बनवणार आहे। चला तर मग सर्वप्रथम आपण 1 वाटी सुकलेले मटर 6 ते 7 तास भिजत घालूया व ते भिजल्यानंतर कुकरमध्ये टाकून त्यांना 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया। आता आपण मटरच्या उसळसाठी गोळा तयार करूया। एक छोटा कांदा कापून तो तव्यावर भाजायचा। तो भाजून होत आल्यानंतर त्यावर छोटं टमाटर कापून टाकायचं व 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून 2 ते 3 मिनिट परतवून घेऊन ते थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडे जिरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व नंतर गॅसवर कढई ठेवून तेल टाकून ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी व थोडा हिंग घालून वाटलेला गोळा टाकून त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावा। गोळा होत आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, गरम मसाला आणि धनेपूड टाकून ते मिक्स करून त्यामध्ये शिजवलेले मटर टाकून त्यावर चवीनुसार मीठ टाकावे व मिक्स करावे। 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करून त्यावर चिरलेली बारीक कोथिंबीर टाकावी। अशा प्रकारे झणझणीत अशी मटरची उसळ तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।